आपण बघतो आदित्य ठाकरे आता आंदोलन स्थळाकडे जाण्यासाठी रवाना झालेत आणि थोड्याच वेळात ते आंदोलनस्थळी पोहोचणार आहेत। या ठिकाणी आंदोलनाच्या स्थळाची देखील दृश्य आपण पाहतायत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आणि आंदोलनकर्ते दाखल झालेत आणि याच आंदोलन स्थळाकडे जाण्यासाठी आता आदित्य ठाकरे रवाना झालेत। सोनम वांगचुक यांना समर्थन देण्यासाठी ठाकरे सेना आज आंदोलन करणार आहे। थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होईल। शिवाजी पार्कमध्ये हे आंदोलन असणार आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि ठाकरे सेनेच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती दर्शवली आहे। सोनम वांगचुक यांच्यासाठी आता ठाकरे सेना मैदानात उतरली आहे। दादर इथल्या मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ थोड्याच वेळात हे आंदोलन केले जाणार आहे। कार्यकर्ते आंदोलनस्थळी जमायला सुरुवात झाली आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आंदोलनाला उपस्थित राहणार आहे आणि आदित्य ठाकरे आता आंदोलनस्थळाकडे जाण्यासाठी रवाना झालेत। या दोन दृश्यांच्या माध्यमातून आपण बघतोय की आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणात संख्येने कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे। तर डाव्या बाजूच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो की आदित्य ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानापासून आता आंदोलन स्थळाकडे जाण्यासाठी निघालेले आहेत। थोड्याच वेळात ते या ठिकाणी दाखल होतील आणि आंदोलनामध्ये सहभागी होतील। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी घटनास्थळावरून आंदोलन स्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, आदित्य ठाकरे आंदोलनस्थळाकडे जाण्यासाठी आता रवाना झालेत, काय त्या ठिकाणची परिस्थिती आहे? राजीनाम्यासाठी जे सोनम वांगचुक यांनी आंदोलन पुकारले त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन आहे आणि आपण बघतोय की परिस्थिती जर पाहिली तर मोठ्या संख्येने खरं तर विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। शिवसेनेचं जरी आंदोलन असलं तरी मात्र विद्यार्थ्यांचा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे थोड्याच वेळात या आंदोलन ठिकाणी पोहोचतील। मातोश्रीवरून ते देखील निघालेले आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं आज काय बोलत आहेत, शिवसेनेची भूमिका ते नेमके काय म्हणतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या ठिकाणी आपण बघतोय की विद्यार्थी या आंदोलनात मोठ्या संख्येने मुंबईतून आलेले सहभागी झालेले सध्या या आपल्याला पाहायला मिळतात। याआधी आपण बघितलं की शिवसेनेच्या आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने होते, मात्र यावेळेस शिवसेनेशी संलग्न नसलेले विद्यार्थी देखील या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। विशेष करून आपण बघतोय की सोनम वांगचुक यांचे जे कॉलेज मित्र आहेत, जे इंजिनिअरिंग सोबत केलेले आहेत, ते सोनम वांगचुक यांचे मित्र ते देखील आपल्यासोबत आहेत। तुम्ही सोनम वांगचुक यांचे मित्र होता, कॉलेजमध्ये एकत्र शिकलेले आहेत, काय म्हणून तुम्ही या ठिकाणी आलाय? नाही, मी ज्या कॉलेजमधून इंजिनिअरिंग केलं त्या कॉलेजचे ते विद्यार्थी होते, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी ज्युनियर होते ते। आणि नंतर आम्हाला ते लक्षात आलं की हे वांगचुक माझ्या कॉलेजचे ज्युनियर आहेत, तर आम्हाला जरा प्राऊड वाटलं। अँड मी REC श्रीनगरचा विद्यार्थी आहे, 80-85 बॅच बी मेकॅनिकल, आणि ते सुद्धा मेकॅनिकल्स आहेत आणि 84-87चे बॅचचे ते मित्राला पाठिंबा देण्यासाठी आले। हो, मी इरेस्पेक्टिव्ह ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टी ॲज अ इंडिपेंडंट मी त्यांना सपोर्ट करायला आलो आणि या यंग जनरेशनचे जे प्रॉब्लेम आहेत ते शांततेने निवडावे यासाठी मी इथे आलेलो आहे। अजून बरेचसे मुंबईतून या ठिकाणी विद्यार्थी वगैरे जमलेले आहेत। मित्रा, कुठून आले? लालबाग। काय भूमिका आहे तुमची नेमकी? काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं फक्त हेच आहे की गेले 20-30 दिवसापासून जे काय चाललंय, जो काय प्रोटेस्ट चाललाय, एक माणसाला US वरनं, जिकडे बॉस्टनवरनं तो जिथे जो शिकत होता तिकडून त्याला या फक्त एका गोष्टीसाठी इकडे यावं लागतं। तर आपलं सरकार काय झोपलंय का? आपण काय झोपा काढतोय का? अजूनपर्यंत एवढ्या वर्षापासून पेपर लीक होत होते, अजूनपर्यंत कोणीही ॲक्शन घेतले नाही। नीटचा पेपर लीक झालेला एका माणसाला बाहेर नाही यावं लागलं, यासाठी 20 ते 30 दिवसापासून तो उपाशी बसलेला आहे। तर आपल्याला जाग कधी येणार आणि का रेजिग्नेशन देत नाही, त्याचं मागचं कारण काय? काल त्यांना तुम्ही सकाळी कोणाची परमिशन न घेता किंवा कोणतंही अरेस्ट वॉरंट न घेता तुम्ही डायरेक्ट त्यांना एखादा चोर असतो त्याच्यासारखं तुम्ही त्यांना उचलून घेऊन गेला, तर हे नक्की कोणाचा दोष आहे? मोदीजी गप्प बसलेले आहेत, सगळेच गप्प आहेत, कोणीतरी ह्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही। या सर्व आंदोलनाला बाहेरून फंडिंग मिळतंय वगैरे आरोप केले जात आहे। आय डोंट थिंक सो। मी एवढं पॉलिटिकली इन्व्हॉल्व नाही आहे किंवा आय एम नॉट सपोर्टिंग एनी ऑफ द पार्टीज। ओके, फंडिंग मिळते नाही मिळते त्यांचा भाग आहे, आपल्याला काहीच आयडिया नाही आहे। ओके, बट जे आम्हाला जे डोळ्यासमोर दिसते, मला तरी वाटतं याचं पॉलिटिक्स न करता आपण इकडे ज्या कॉजसाठी आलो त्या कॉजला आपण सपोर्ट केलं पाहिजे आणि मीडियाने ही गोष्ट समजायला हवी, एवढंच माझं मत। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।